आता मी अशा एका ठिकाणी चालले ज्याला तुम्ही बेट पण म्हणू शकता, कारण ते असं आहे की त्याचे 77च घर आहेत आणि ते पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे. त्याच्यात येण्या जाण्यासाठी फक्त आणि फक्त होडीचा वापर केला जातो. आणि जर होडीचा वापर नाही केला तर काय होईल? काय नाही, काहीच होऊ शकत नाही. आता त्याच होडीत आम्ही त्या बेटावर जाणार आहोत, कारण तिकडे माझी आत्या राहते. म्हणून तिकडे जाणार आम्ही, तिकडे फिरणार. तिकडची आता सफर कशी करायची तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे सफर करणार आहोत त्या बेटाची आम्ही होडीतून. चला तर मग जाऊयात. अनन्या डायरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एवढे दिवस व्हिडिओ केलेला त्यामुळे मी अडखळते. आणि तिकडे निसर्ग रम्य जे तुम्हाला दिसतंय तिकडे आज आम्ही जाणार आहोत. पूर्ण समुद्राने घेरलेलं आहे ते. तिकडे आज आम्ही जाणार आहोत. चलो. नाव नाही सांगितलंस बेटाचं. श्रीशा, अनन्या, मोठ्या गाडीची सवय ना. असं ते ओढून जाते, मला कसं होईल ते. अनन्या तू वारकवडीत बस आणि होडी चालव. मी काही शूटिंग करेल. हा हा बस. बसशील ना लगेच. नको एकाच बस, तिला शूटिंग करते ना. हा थांब बस. हे बसू दे, काय नाही होत आहे. अरे स्वप्नील आहे ना शूटिंग करायला. हा जा तू पण बस. जावा बसा, जा दोघी घरून बस आपण. थांब थांब आली तू. इकडे 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 तिकडे बस. अनन्या इकडे, अनन्या तिकडे बस. अनन्या बस. अनन्या तू मागच्या बाजूला मागे भागतो बघा. आणि बसताना काय करते, ह्या साईडला बसू. हे खाली टाक, त्या साईडला बस. इकडे हलायचं ना, एका साईडला तिकडे जायचं नाही. बस अजून जरा त्या साईडला बसली तरी नको नको. बस बरोबर. हा बस बरोबर. एकदा उडला तुझा हे काय करू नको. तिच्या तिकडे तोंड करून बस, मागे तिकडे तोंड करून बसू नको. कशी बसणार बरोबर बंद कर. त्याचं ऐकू नको तू. थांब थांब थांब. पाय काय उभी राह. इकडे पाय टाक. आता इकडे पाय टाक. हा तो इकडे देशील. त्या साईडला दुरी वाढी. हा बोल ते बांधून ठेवून दे. बघा आता मी कशात बसले. छोटी होडी, छोटीशी. काय म्हणतात पगार. पगार म्हणतात. काय म्हणतात. मी अशी पहिल्यांदा सेपरेट होडीत बसली. सेपरेट विषय नको. नीट बसायचं आधी बघ. तू बोल. मी रोजच अशा होडीतला प्रवास करते. बोल थोडस करून. बोल तिच्याकडे शिष्या. बोल. मी रोज या होडीतून. अनन्या. हा ऋषिकेश त्याच्यात उभा.
चाललेलो आहोत माखलं काढायला. माखलं नाही ग, कालवं कालवं काढायला. कोणाबरोबर ते सांग. स्वप्नील काका बरोबर चाललो आणि शिशाने भिजणार आहोत. हा शिशाने भिजणार आहोत. तू बस थोडी अंगण असो पुढे येऊ तिथे. हा इकडे मध्ये बस. ठीक आहे मी भिजतो. चल ना ते थांब तो असतोय मी होडीत बस ग. पण मग काय करू आ नंतर आल्यावर भीज. तिथे भिजायला तुला उंची आहे तेवढी तुझी. होय ये शिशा तिकडे बस तिकडे. इथे ये बघ. आणि वळवळ करू नको ना. पगार म्हणजे ते छोट्या होडीतून चाललेलं. पगार दुसरा अर्थ काय? छोटी होडी, छोटी बोट. तो पण नाही. मी तर याला मिळतो तो पगार. हा मला मिळतो तो पगार. काय लागलं गार बाई. बाबा लवकर थोडं पाणी हे काय आहे? आता स्वप्नील काका चष्मा काढून गेलेला आहे पाण्याच्या आत आणि त्याने एवढी मोठी हे बघ अशी माखलं. अगं माकलं काय म्हणते. मी भेटायला आहे. मेंटलच आहेस तू. कालवं म्हण कालवं. ही बघ कशी असतात बघ. आता हे फोडायचे. हे बघ ना. मी तुझ्या इथे बसू. तू माझ्या जागेवर बस. मी तुझी. तीन आणि हे बोलत 4. हा पहिला हे 3 आहे. दाखव का एकदा. थांब दाखवते. हाताला लागते. करप असतात ते अनन्या. ते आपल्या हाताला लागू शकतात. कापू शकतो हात. त्याच्यात 2 आहेत. मला तर खूप वेळा कापलेलं. मला तर इथपर्यंत ओढतो माझ्या डोक्यापर्यंत. ते का टाकलंस. एवढा वेळ पाण्यात सवय झाली. स्वप्नील काका किती वर्ष आता. बापरे. हे काय ते खरोखर पाण्यात
एकमेकांना भिजवायला मजा येते असं ते बोलतो. दिसायला मोठा आहे हा पण आतमध्ये बघशील ना एकदम लहान असेल. पण केवढं दिसायला केवढं भारी दिसतंय ना. असं वाटेल तेवढं आज मध्ये असतो. हा टाकून द्यायचं हे धर. ए रंगोली आपली स्वतःच एका वेळी किती. बाबा चल बस झाली आम्हाला भिजायचं. मला आलंय बंद. श्रीशा तू खातेस कालवं? फ्राय केलेली खातेस? छोटी ए थांबा अनन्या लागेल स्वप्नील काकाच्या. शेवटी ती फ्राय होणारच आहे. आले हॅलो शिशा कसं घेतो हॅलो. चला मी शीप मागे घेते. हो शीपवाले मामाची शीप आहे की मागे घ्यायला. जायचंय आणि मला तर कधी पाहिजे. आता आम्ही निघालेलो आहोत स्विमिंग करायला. म्हणजे आम्हाला करायचे. अरे बाबा कुठे नेतो रे तू. होय ह्याला काय वाटतं खायला देतेस म्हणून आले तसे. तेव्हा तिकडे गेली. हा आले आले. कसलं बघ भारी येते ना. बरी व्हायचं. हे तर भारीच आहे. ही आळत नाही का. हा नाही पण मग ते असं आता हा काय म्हणतात ते हे तुला तोडायचं कसं कळतं. इथंच तोडायचंय. इकडूनच तोडायची असतात या तोटावरून. हा हा पाठी इथे लॉक असतो त्यांचं. हा इथे तोंड असतं ना. ते पाण्यात उघडी करून असतात तोंड. अच्छा जरासं तोंड उघडलं हात लावला ना हा लगेच बंद कर. हे निघू हे आळणार ते. केवढे नाजूक आहेत ना एकदम. ए अनन्या अनन्या
ए हे बघ बघ ये बघ कशी फोडतोय बघ ये स्वप्नील काका. तुला माहितीये ग अनन्याला माहित नाही ना. एकदम खोल असतात ना. एक सव्वा पुरुष पाणी असतं म्हणजे मी त्या जेटी आहे ना तिकडे पलीकडची त्या जेटी पासून काढले घ्यायचे तिकडच्या तिकडेच काढले. पाणी ओटल्यावर येतेच ना तर ते एवढी सगळी दिसली असते. पटापट निवडूनच घ्यायची होती. जेटीचा एंड आहे ना तिकडच्या तिकडे आज फोडून काढली. परवा काल बघितली होती फोडून काढली. डझनभर तरी होती दगडांना. बापरे. आणि एक दगड हल्ला ना त्याला डझनच्या पुढे आहेत म्हणजे ही साईज ही साईज. तो काल खायला हल्ला होता वर केलाच नाही आज घेऊन ठेवला. आता तू जिथे फोडतोयस ना ते ओपनच असतं. इथून नाही कुठून ओपन असतं म्हटलंस तू. त्यांचं तोंड कुठून पाण्यात इकडून ओपन असतं. ही जी धार आहे ना ही सगळ्यांची ती उघडी असते. इकडूनच फोडायचं कारण पाण्यात पण तेच ओपन असतं. आयला हे बघ मस्त आहे भाऊ. हे असे फ्रीज मध्ये राहतात अख्खे ठेवायला लागतात. नाही ते हे फुटलं होतं ना खाली ठेवतो ना तर माशाने खाल्लं असतं. दगड पण झालं होता फ्रीजरला टाकलं. माझ्या लक्षात आता तुम्ही बघितलं असाल हे पाण्यातून काढल्यानंतर असं करायला लागतं काढायला लागतं. अशी फोडली जातात ते फोडून काढायला लागतात. तुम्ही पण या निसर्गरम्य ह्याचा जुव्याचा आस्वाद घ्यायला इकडे येऊ शकता. म्हणजे याच आणि स्वप्नी काका तुम्हाला होडीतून सगळीकडे फिरवेल. कशातून? होडीतून. तुला काय करायला मला ऐकायला काहीतरी वेगळं झालं. ठीक आहे. होडीतून फिरवेल आणि असे तुम्हाला ताजे ताजे खाडीचे मासे मिळतील. कालव मुळे मासे सगळ्या प्रकारचे खाडीचे ताजे ताजे मासे खायला मिळतील. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.